इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जयश्री रुईकर यांचा चुडीवाला हा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण लेखिकेचा परिचय करून घेऊ. जयश्री रुईकर यांचा जन्म इसवी सन 1939 साली झाला. त्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची जयपराजय, वेदनेला फुल आले या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह, तर स्वप्नातील विहीर ही बालकादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. चुडीवाला म्हणजेच बांगडीवाला या पाठामध्ये प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचेही दर्शन लेखिकेने घडविलेले आहे. आपण पाहतो की समाजामध्ये प्रत्येकजण आपला स्वार्थ महत्त्वाचा मानतो आणि नंतर इतरांचा विचार करतो, परंतु या पाठामध्ये डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन आणि संवेदनशील अब्दुल हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की जे समाज ऋण फेडताना आपल्याला दिसतात. म्हणजे माणुसकीचे दर्शन ते त्यांच्या वर्तनातून घडवतात. तेच आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. यानंतर आपण पाठाचे वाचन करत पाठाचा अर्थ समजावून घेऊ. अब्बाजान, आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे? अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. या ठिकाणी अब्दुलच्या घरचा संवाद आपल्याला लक्षात येतोय. अब्दुलचा मुलगा तपोवनमध्ये जाऊ नये यासाठी अब्दुलला विनंती करत आहे, परंतु शन्नू म्हणजेच अब्दुलची बायको अत्यंत नाराज होऊन त्या मुलाला सांगते की त्याचा काही फायदा नाही. तपोवनात जाणे हे अब्दुलसाठी पर्वणीच आहे. पर्वणी म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि यानंतर अनवर खेळायला निघून गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज. आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. या ओळींमध्ये अब्दुलची बायको शन्नू हिचा राग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक सांसारिक स्त्री स्वतःच्या घरातील एक एक वस्तू वाढवून स्वतःचा विकास करण्याची इच्छा व्यक्त करत असते. तशीच इच्छा इथं अब्दुलकडे तिने व्यक्त केलेली आहे. शन्नू, चुप बेटा बी. एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा. समजलं? धंद्यावर परिणाम होतो म्हणजे काय? कारण अब्दुल हा तपोवनामध्ये कुष्ठरोगी महिलांना बांगड्या भरायला जात असे आणि जर असं कुणी ऐकलं तर आपल्या धंद्यावर परिणाम होईल, आपला धंदा होणार नाही असं तिला वाटतं. अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता. क्रोध म्हणजे तिला अब्दुलच्या बायकोला खूपच राग आलेला आहे. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली म्हणजे तिची दया वाटली. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. उसवलेल्या स्वेटरमधून थंडी जाणवत होती म्हणजे अब्दुलची परिस्थिती खूपच हालाकीची होती. त्याचा स्वेटरही फाटलेला होता. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? आता याला काय कारण होतं? कारण त्या पेटीमध्ये त्याने सांभाळून आणलेल्या सर्व बांगड्या होत्या आणि त्यामुळे कुणाचा धक्का लागू नये यासाठी त्याने ती अलगद म्हणजे हळूच उचलून आपल्या मांडीवर ठेवली. लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले.
अनेक रंग त्या बांगड्यांचे होते. लाल, हिरवा, निळा अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी बांगड्या आणि त्याच्याकडेच तो कौतुकाने पाहत होता. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम 5-6च उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. गलका करणे म्हणजे एकदम जवळ येऊन गोंधळ करायला सुरुवात केलेली आहे, कारण त्यांचा आवडता अब्दुल चुडीवाला आलेला आहे. आणि त्या म्हणायला सुरुवात केली त्यांनी, चुडीवाला आला, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला. चौथरा म्हणजे दगडी ओटा, त्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर बांगड्या भरल्यानंतर जो आनंद होता तो पाहून अब्दुललाही स्वतःला खूप आनंद होत होता आणि तो त्याला लाख मोलाचा वाटत असे. म्हणजेच पैशापेक्षाही जास्त, अगदी मूल्यवान असा आनंद त्याला होईल. 2-3 तास हा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. चैतन्य म्हणजे उत्साहाचा, कारण सगळ्यांना अब्दुल बांगड्या भरत होता. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. देवदूतासारखा म्हणजे सर्व काही आपल्या इच्छा पूर्ण करणारा देवाचा दूतच त्यांना तो वाटे. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला. ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला. म्हणजे संक्रांत आणि वटपौर्णिमा या 2 दिवशी तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत. आतुरतेने म्हणजेच अत्यंत उत्सुकतेने. आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. निमंत्रण म्हणजेच आमंत्रण. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला म्हणजेच त्याला भीड वाटली, भीती वाटली. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. या ठिकाणी अचानक सत्काराला बोलावल्यामुळे
अब्दुल अगोदरच घाबरलेला होता आणि त्यानंतर खुद्द दाजीसाहेबांनी त्याला शेजारी बसायला सांगितले. तेव्हा तो शेजारी बसला आणि जेव्हा दाजीसाहेब उभा राहून स्वतः बोलत होते त्यावेळेस तो निरीक्षण करत होता आणि अब्दुल दाजीसाहेबांना पाहून भारावून गेला. त्यांचं बोलणं तो ऐकत राहिला. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. दाजीसाहेब हे का सांगत होते? कारण कुष्ठरोगी महिलांना बांगड्या भरण्याचा प्रस्ताव कुणीच मान्य करत नव्हतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये अब्दुलने तो प्रस्ताव मान्य करून महिलांना बांगडे भरण्यासाठी तो तयार झाला आणि यासाठीच त्याचं हे मोठं कार्य पाहून त्यांना दाजीसाहेबांना पण त्याचं आश्चर्य वाटलं आणि म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन अब्दुलने हे सर्व स्वीकारलं. दाजीसाहेब बोलत होते. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं म्हणजे हमी दिली आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथे येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. भगिनींच्या म्हणजेच बहिणींच्या जीवनात खूप मोठा आनंद ते देतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलावता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुली बाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. डोळे लावून बसणे म्हणजे वाट पाहत असतात सतत डोळे लावून. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार मोठी आहे, अनमोल आहे. म्हणजे त्याचं पैशामध्ये मूल्य करू शकत नाही आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. भारावून जाणे म्हणजे अब्दुल अतिशय प्रभावित झाला म्हणजेच भारावून गेला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. पायांना स्पर्श करणे म्हणजे त्यांनी दाजीसाहेबांचा आशीर्वाद घेतला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. गुस्सा म्हणजेच राग. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. मेघरहित म्हणजेच ढगांशिवाय निळ्या अशा नितळाई म्हणजे स्वच्छतेने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. म्हणजे बाहेर आणि त्याच्या मनामध्येही प्रसन्नता होती. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नाही खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं, हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण या वाक्यातून असं लक्षात येते की कोणताही फायदा न होता फक्त एक समाजसेवा म्हणून अब्दुल तपोवनात जाऊन स्त्रियांना बांगड्या भरत होता. परंतु त्याचं कुटुंब मात्र दुःखी होतं आणि ते गरिबीतच असल्यामुळे अब्दुललाही अगदी अपराध्यासारखं वाटत होतं आणि म्हणूनच जेवणावरची इच्छा सुद्धा त्याची उडून गेलेली आहे. शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्द न शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते.
नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा मात्र सोडवत नव्हता. या ठिकाणी लक्षात येते की शन्नू अब्दुलला सतत बांगड्यांचा हा जो व्यवसाय आहे तो सोडून नवीन काहीतरी धंदा सुरू करण्याच्या मागे लागली होती. परंतु अब्दुलला मात्र त्याच्या वडिलांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. म्हणजे तोच धंदा पिढीजात पुढे चालवण्याची त्याची इच्छा होती. नवरात्र संपले होते पण धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यू, आज दुकान नाही खोलता? नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटत असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला होता. अगदी म्हणजे अब्दुलच्या सतत मनामध्ये हाच विचार येत होता की जर आता दाजीसाहेबांच्या हातात तपोवन राहिलं नाही तर तो स्वतःही तेथील स्त्रियांना बांगड्या भरायला जाऊ शकत नव्हता. म्हणजे स्वतःची परिस्थिती इतकी हालाकीची असतानाही अब्दुलला मात्र तपोवन आणि तेथील कुष्ठरोगी स्त्रिया याच आठवत होत्या. त्यांचाच चेहरा त्याच्या समोर होता. देवळातल्या पहारेकऱ्याने 2 चिटोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. मनोमन तो आनंदी होणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली. जीवनेच्छा एकाएकी उडून जाणे म्हणजे जीवन जगण्यात काहीच रस नाही असं त्याला वाटू लागलं होतं. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले होते. म्हणजे त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. म्हणजेच रात्र संपत येत होती. परंतु अब्दुलच्या डोळ्यासमोर मात्र तपोवन आणि तपोवनच होते. या संपूर्ण पाठामध्ये आपल्या हे लक्षात येते की अब्दुल हा स्वतः परिस्थितीने गरीब होता. परंतु गरीब परिस्थितीतही त्याने समाजसेवेचं व्रत अवलंबलं होतं. आणि त्याचं असं मत होतं की स्वतःसाठी सारेच जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद काय असतो हे त्याने अनुभवलं होतं. आणि तो आनंद आता त्याच्या जीवनात राहणार नव्हता. त्याचं खूप मोठं दुःख त्याला झालं होतं. अशा प्रकारे आज आपण जयश्री रुईकर यांचा चुडीवाला हा पाठ अभ्यासलेला आहे. धन्यवाद.